नमस्कार. तर मी आज इकडं ऐकन भाऊन का आली या. तर वाट आणि वाडा असल्यामुळं मग लवकर जमलंच नाही यायला. रोज चालू वाटायला वाडा. त्याच्यामुळं मग आमचा जसा धोंड्याचा महिन्याचा चालू व्हायच्या आधीच वाडा तिथनं जाग्यावरून आम्ही निघलो होतो हळूहळू. आणि मग चांगला वाटाने आमचं बरंच दिवस गेलं. त्याच्यामुळं लवकर काही यायलाच भेटलं नाही. एकदम शेवटला मग आले मी. आईला बी घरनं आत्यांनी साडी घेऊन दिली. काठापदराची आहे साडी हिरवी. आता परत सकाळ माघारी जायचंय लगेच. दाजी आता परत सकाळ न्यायला येतात मला. आईचं वहिनीच आता चाललंय वाघरा पसरून घ्यायचं. कोंबड्या तीनच येत वय व. एक कोंबडा आणि 2 कोंबड्या वय. कुत्र्याने खाली असत्यान. आंब भारी आहेत आंब्याला. म्हणलं हे आंब उशारा लागलेला असते ना. पण शेतकरी विश्वासाने आपल्याला एवढ्या आंब्याच्या कडाला बसावत्यात. कारण आपण पण विश्वासानं म्हणजे विश्वासानेच ते जबाबदारीने शेळ्या मेंढ्या त्यांच्यापासून हे जपायचं. कारण शेळ्या लगेच खाणारे आंब. लगेच इथं वावराला घासूनच त्या आंब्याच्या वाघर द्यायची चालली आता यांची. आंब्याला आंब तर भरपूर येतात. हा संपत आला आता. पाड लागलाय ना. हा पडत असत्यान मग नेत असत्यान शेतकरी. ह्याला थोडंच राहिल्यात आहे. उतरून नेलं ना. लय आंबा लागतोय आंब्याला बी. पण ते किती आंब लागलेलं दिसतंय त्याचं ते देठ. अगं बाई तुझी तर लय नाव इथं काढतात माणसं. गावात होय. गावात कवा येईल कवा येईल. असं ना. सकाळ जावा पण एक ठिकाण तुला बोलावू दे. येऊ जा मग गाठ भेट. जाऊ सकाळ काय. हा आम्हाला बी जायचंय लवकर. मग काय पाहुणा कवा यायचा न्यायला. आता काय दाजी म्हणलं येतो तर फोन करतो निघल्या की. होय. हो. गाव लय लांब दिसतंय र. ते गावात आम्ही इथनं पळत तळायला जायचो काय रे आपण. पहिले लग्न बुंदीला यायचे गुलाबजाम. इथनं आम्ही जेवायला जायचो बरं का कोल्लं. हा या खांबावर मिंड्या ठेवायच्या आणि मग भाऊ असायचं म्हणजे आमचं वडील राहायचं मेंढराक आणि पोरं लग्नाला आमंत्रण असायचं पत्रिका असायची. गुढी वाळायला राहिल्याच नाही ना रे त्या. कोण मी गुढी वाळायचे बारक्यापणी. मग इथं घर करायचं असल्यातनं असल्या याडपटाच्या बाबे असायच्या येड्या. आणि मग इथनं गावात पत्रिका लग्नाला दिली ते आमच्या वडिलांनी आम्हाला गावात लावायचं लग्नाला. 4 वाजता जायचं काय र. बरं आहे ना भाऊ. बरे बाई बरे. मग बरे सासवडला गेलतो काय. सासूरला गेलो तू. होय. पाहिजे मटण घेऊन आलो ना. मटण आणलं होय. मटण आणले. आता म्हणलं तू आली म्हणलं बाईला म्हणलो मटण न्यावं म्हणलो. होय. मग काय बरं आहे ना. बरे आम्ही मगाशी आलो. मागाशी आला का तुम्ही. चालते ठीक आहे.
एक मागून उड्या मारते. झाली ना दिवण एवढं आणि तुझ्या माग किती आहेत सगळे एवढी येते माग आता कसं पाजणार तू आयडियाने लय त्रास देतात र आता खायला नसल्यामुळे दार पण नसन एवढी मेंढराचा दार कमी मेंढराची कोकरी आणि शेळ्याला पाजायची तू पाणी का बघ की ते प्रत्येकाच्या अंगा उड्या मारतोय लाडका आहे ना डावळा जाळ फुकायच लागत नाही ना अजिबात मस्त काय काय टाकले कोथमीर लय ताजी आहे वास कसला तो गावठी आहे होय काय होय त्या हाताने तोडा येते ते लय भारी ना नाही तर वर येऊन म्हणलं की आदळ आपट होते आंब्याचे राहिला हो रात्री दुखत होत नाही नाही मला गाडीचा त्रास आहे हा असं गाडीने कुठे गेले की माझं डोकं दुखत आता हे पीक काय घालायचं ना हा पण ते ह्याच्यात भुशात घातल्यावर भारी पिकतात हा बातो ना होय हा का जाऊ दे तू युट्यूबला जाशील त्या ताईमुळे हा ना मग दाबा मी जातो आणि मग दारी आल्यावर मग आता जाऊ आम्ही चपात्या बा आंबरस आणि आंबरच चपात्या बनवल्या तर वांग्याची भाजी बनवली वांग्याची भाजी ना आंब आडी घातलेली ना शेतकऱ्याने आंब तुला दिलेलं आंब उतराय दिलं गेलं की तुला पण भेटतात ना लय आंब उतरला नाही यंदा त्याला आवडीने आंब उतराय नेत्यात कारण काय काय झाडावर यांगायला भेटतात आता जेवायचं चाललंय वर ठेवा बरं दाजी कसं काय होते आता निघालोय आम्ही दाजी आले तर मला न्यायला दाजी काल सोडवाय आलं आणि आज न्यायला दाजी एवढं झालं एवढं बांधणं दाण्याचा कट्टा बी आणलाय जाऊ का मग लय काटा पिळ नाही का लय खतर लय जवळ हा आजच्याला आपला व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद.